Hello and welcome to YouTube channel IT IMS courses conducted by Rahul Zai. आज आपला टॉपिक जो चालू आहे तो आहे मदरबोर्ड आणि मदरबोर्ड मध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये मदरबोर्ड म्हणजे काय, त्याचे टाइप्स कोणते, त्यानंतर चिपसेट्स म्हणजे काय, चिपसेट्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात तेही माहिती घेतली. बस म्हणजे काय आणि बस बद्दलची बस विड्थ आणि बस स्पीड अशी माहिती घेतलेली आहे. आणि आजचा जो पार्ट आहे आपला तो आहे एक्सपान्शन बसेस म्हणजे काय आणि एकूण त्यांचे कोणते कोणते प्रकार आहेत. ओके, तर एक्सपान्शन बसेस हे बसेसचेच प्रकार आहेत किंवा एक प्रकारच्या बसेस आहेत. आणि बस म्हणजे काय, तर आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं, डेटा और information can be sent from one location to another location. तर एक्सपान्शन बसेस सुद्धा थोड्याशा ॲडव्हान्स बसेस आहेत की ज्यांच्या मार्फत आपला कम्प्युटरमधला डेटा किंवा इन्फॉर्मेशन सेंड करण्याचं काम केलं जातं. नेक्स्ट यामध्ये आपण कालच्या सेशनमध्ये पाहिलं होतं बस विड्थ म्हणजे काय, हाऊ मच डेटा विल बी ट्रान्सफर्ड, हाऊ मच डेटा एका वेळेला किती डेटा और इन्फॉर्मेशन सेंड केली जाते एका लोकेशन वरून दुसऱ्या लोकेशन साठी, याला म्हणतात बस विड्थ. आणि इट इज मेजर्ड इन बिट्स और बाइट्स. म्हणजे काही बसची विड्थ असते 2 बिट्स. म्हणजे काय, तर एका वेळेला 2 बिट्स 0 आणि 1 असे 2 बिट्स सेंड केले जाऊ शकतात. काही बस विड्थ असते 4, काहींचे असते 8, काहींचे असते 16, 32, 64 अशा पद्धतीनं बस विड्थ ही डिपेंड करते प्रत्येक बसनुसार. बस स्पीड म्हणजे काय, तर हाऊ मच टाइम रिक्वायर्ड टू रिसीव द डेटा सेंडेड फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. इट इज मेजर्ड इन मेगाहर्ट्ज और गिगाहर्ट्ज. हे थोडंसं रिवाइज झालं की ज्यामध्ये आपण काय सांगितलं, बस स्पीड म्हणजे की एखादा डेटा किंवा इन्फॉर्मेशन सेंड झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी रिसीव्ह व्हायला किती वेळ लागला याला म्हणतो आपण बस स्पीड. आजच्या टॉपिकमध्ये ह्याच कन्सेप्टच्या अनुसरून आपल्याला पुढे पाहायचं आहे एक्सपान्शन बसेस, ज्या स्पेशल पर्पज बसेस आहेत आणि त्या कोणत्या प्रकारात कोणते कोणते त्याचे टाइप्स आहेत आणि त्या कशासाठी वापरल्या जातात. तर तुम्हाला मित्रांनो आठवत असेल तर एकदम जुना जो मदरबोर्ड होता आपला की ज्यामध्ये मॅक्झिमम बसेस ह्या वापरल्या जात होत्या. मी तुम्हाला इथं डायग्राम मध्ये दाखवतो जे तुमच्या जास्ती लक्षात येईल की अगदी सुरुवातीच्या पहिल्या सेशन मध्ये आपण मदरबोर्ड वरती पाहिलं होतं की कोणत्या असे कोणते मदरबोर्ड आहेत आणि त्यावरती कम्युनिकेशन करण्यासाठी काय वापरलं जात होतं. तर पहिला जो मदरबोर्ड होता, जर तुमच्या इथं लक्षात येत असेल किंवा पाहिलेलं बघितलं असेल, तर ह्या ज्या काही एक्सपान्शन बसेस आहेत याच्यामध्ये, कारण ह्या काळातल्या मदरबोर्डला ही सुरुवातीच्या काळामधले ह्या सगळ्या एक्सपान्शन बसेस आहेत मित्रांनो. आणि ह्या काळात जे मदरबोर्ड होते तर त्यांना आपल्याला इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी त्या एक्सपान्शन बसेसचा वापर केला जात होता. फॉर एक्झाम्पल मला कीबोर्ड इन्सर्ट करायचा असेल कम्प्युटरला, तर ह्या एक्सपान्शन बसमध्ये एक एक्सपान्शन कार्ड टाकलं जातं आणि त्या एक्सपान्शन कार्डला कीबोर्ड कनेक्ट केला जात होता. दुसऱ्या याला मला मॉनिटर कनेक्ट करायचा असेल तर ह्या एक्सपान्शन बसमध्ये मी एक एक्सपान्शन कार्ड इन्सर्ट करणार अशा टाईपमध्ये आणि त्याला मी मॉनिटर कनेक्ट करणार. अशा टाईपमध्ये हा एक्सपान्शन बसेसचा वापर केला जात होता सुरुवातीच्या काळामध्ये. नंतर नंतर हे ऑनबोर्ड फॅसिलिटी जसे येत आले तसं हे एक्सपान्शन बसेसचा वापर कमी कमी होत गेला. आता इथे काही बघितल्या तर बसेस होत्या. दुसरा मदरबोर्ड जो आहे तो BBET मदरबोर्ड आहे, त्यामध्ये तुम्हाला ह्या एक्सपान्शन बसेस थोड्या कमी झालेल्या दिसतील. बघा एक मिनिट, यामध्ये तुम्हाला ह्या एक्सपान्शन बसेस आहेत, इथं तुम्हाला दिसतात. अजूनही त्याच्या पुढच्या ATX मदरबोर्डमध्ये त्या सगळ्याच बसेस निघून गेल्या. ह्या नवीन PCI बसेस आल्या किंवा EGP बस आल्या आणि त्याच्याही पुढच्या मदरबोर्डला त्याही कमी झाल्या, एक दोनच मदरबोर्ड PCI बसेस आल्या. म्हणजे दिवसेंदिवस या बसेसचं प्रमाण कमी झालं. पण आज हा आजकालचा नवीन मदरबोर्ड आहे आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ह्या एक्सपान्शन बसेसचा वापर बघायला मिळतो. आणि म्हणून अशाच कोणत्या एक्सपान्शन बसेस आहेत, पहिल्या काळापासून आतापर्यंतच्या काळामध्ये कोणत्या बसेस आल्या, याचा आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये माहिती करून घ्यायची आहे. ओळीनं आपण पाहूयात की कोणते कोणते बसेस आहेत.
पहिला आहे ISA इंडस्ट्री स्टँडर्ड आर्किटेक्चर ही बस आहे. त्यानंतरची आहे एक्सटेंडेड इंडस्ट्री स्टँडर्ड आर्किटेक्चर म्हणजेच EISA. त्यानंतरची तिसरी बस आहे ज्याचं नाव आहे मायक्रो चॅनल आर्किटेक्चर MCA. चौथी बस आहे ज्याचं नाव आहे व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक स्टँडर्ड असोसिएशन VESA. पाचवी एक्सपान्शन बस आहे PCI पेरिफेरल कॉम्पोनंट इंटरकनेक्ट. त्या पुढची म्हणजे 6 नंबरची एक्सपान्शन बस आहे पेरिफेरल कॉम्पोनंट इंटरकनेक्ट एक्सप्रेस म्हणजे XPCIX. त्या पुढची बस आहे ज्याचं नाव आहे पर्सनल कम्प्युटर मेमरी कार्ड इंडस्ट्री असोसिएशन PCMCIA. त्या पुढची बस आहे AGP ॲक्सिलेटेड ग्राफिक पोर्ट आणि लास्ट SCSI म्हणजे स्मॉल कम्प्युटर सिस्टीम इंटरफेस. अशा वेगवेगळ्या एक्सपान्शन बसेस आपल्या मदरबोर्डमध्ये आजपर्यंत अवेलेबल झालेल्या आहेत. तर मित्रांनो आता आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की पहिली बस जी आहे ज्याचं नाव आहे ISA. ओके, तर ISA बस ही मदरबोर्डवरती अशा टाईपमध्ये लॉंग डिस्टन्सला अवेलेबल असायची. जे सुरुवातीचे 80 मदरबोर्ड होते त्यामध्ये ही एक्सपान्शन बसचा वापर केला जात होता. आणि मी मगाशी सांगितलं की ह्या एक्सपान्शन बसमध्ये आपण एक एक्सपान्शन कार्ड इन्सर्ट करणार आणि त्या इन्सर्ट केलेल्या एक्सपान्शन कार्डला आपण आपला कीबोर्ड किंवा VGA पोर्ट म्हणजे मॉनिटर किंवा प्रिंटर पोर्ट कनेक्ट करू शकत होतो. तर सुरुवातीच्या काळामध्ये ह्या ज्या ISA बस ज्या आहेत त्या 8 बिट मध्ये अवेलेबल होत्या. म्हणजे त्याची बस स्पीड जी आहे ती 8 बिट एवढी होती. नंतर त्यात डेव्हलप होऊन त्याची बस स्पीड 16 बिट पर्यंत डेव्हलप झाली. म्हणजे याच्यामध्ये एका वेळेला 8 बिट एवढा डेटा ट्रान्समिट होत होता किंवा 16 बिट एवढा डेटा ट्रान्समिट केला जात होता. ही IBM कंपनीनं डेव्हलप केलेली बस होती ज्याची क्लॉक स्पीड होतं 4.77 मेगाहर्ट्ज. त्यानंतरची जी बस आहे ज्याचं नाव आहे EISA. ही त्या पुढची ॲडव्हान्स बस होती. जशी ISA आहे त्याच पुढची ही EISA बस आहे ज्यामध्ये एकूण सेम स्ट्रक्चरमध्ये असणार 8 किंवा 16 ही ISAचं होतं आणि याची बस विड्थ होती 32 बिट. यामध्ये EISA या एक्सपान्शन बसमध्ये आपण ISAचं सुद्धा कार्ड इन्सर्ट करू शकत होतो. याचा अर्थ ही बस 8 बिट 16 बिट आणि 32 बिट यांना सपोर्ट करते आणि याचं क्लॉक स्पीड सुद्धा 16 मेगाहर्ट्ज इतका पर्यंत अवेलेबल होतं. सुरुवातीच्या काळामध्ये कमी होतं, नंतर हे 16 किंवा 24 मेगाहर्ट्ज पर्यंत अवेलेबल होतं. ही सुद्धा एक्सपान्शन बस IBM कंपनीनं डेव्हलप केली होती. 3 नंबरची जी बस आहे ज्याचं नाव आहे मायक्रो चॅनल आर्किटेक्चर म्हणजेच मायक्रो चॅनल आर्किटेक्चर म्हणजे MCA. ही कंपनी म्हणजे IBM कंपनीनंच PS2 पोर्टसाठी कम्युनिकेशनसाठी वापरली गेली होती. 1987च्या काळामध्ये ह्या एक्सपान्शन बसचा वापर केला होता. परंतु ही प्रॅक्टिकली मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीमध्ये वापरली गेलेली नाही. त्यामुळं याचा फारसा उल्लेख पाहण्यात मिळत नाही. त्यानंतरची बस जी आहे ज्याचं नाव आहे VESA म्हणजेच व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक स्टँडर्ड आर्किटेक्चर. याचा पर्पज तुमच्या नावातच समजला असेल. फक्त व्हिडिओ कार्ड इन्सर्ट करण्यासाठी ह्या बसचा वापर सुरू झाला. 1990 मध्ये या ऑर्गनायझेशननं म्हणजे व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक स्टँडर्ड असोसिएशननं ही एक्सपान्शन बस डेव्हलप केली ज्यामध्ये फक्त व्हिडिओ ग्राफिक्स कार्ड म्हणजे त्या काळामध्ये 90च्या काळामध्ये हाय लेवलचं ग्राफिक्स कार्ड मिळावं आणि डेटा ट्रान्समिट जास्तीत जास्त स्पीड न व्हावा यासाठी ह्या एक्सपान्शन बसचा वापर केला. कारण याची बस विड्थ होती 32 बिट आणि ऑटोमॅटिकली याची क्लॉक स्पीड सुद्धा जे होतं ते 33 मेगाहर्ट्ज पर्यंत अवेलेबल होतं.
आणि म्हणून या एक्सपान्शन बसचा मोठ्या प्रमाणात सुरुवातीच्या काळामध्ये वापर करण्याचा प्रयत्न होता. परंतु हे जे काही ड्रॉबॅक होते, ग्राउंडिंग असेल किंवा इतरही काही प्रॉब्लेम होते आणि म्हणून या ग्राफिक्स कार्ड्स किंवा ह्या ग्राफिक्स बसचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला नाही. त्यानंतरची जी बस आहे ज्याचं नाव आहे PCI पेरिफेरल कॉम्पोनंट इंटरकनेक्ट, आणि ही सगळ्यात जास्ती वापरलेली बस आहे जी इंटेलनं तयार केली. 1993 मध्ये ही इंटेल कंपनीनं तयार केलेली बस आहे, ज्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये याची बस स्पीड 32 बीट, नंतर डेव्हलप होत ही 64 बीट पर्यंत गेली आणि ह्याचं सुरुवातीच्या काळामध्ये क्लॉक स्पीड सुद्धा 33 मेगाहर्ट्झ, नंतर ते इम्प्रूव्हमेंट होत 66 मेगाहर्ट्झ किंवा त्याच्यापेक्षाही नंतरच्या काळामध्ये अजूनही स्पीड वाढत आलेला आहे. त्यामुळे ही बस मध्ये ह्या अशा टाइप मध्ये तुम्हाला मदरबोर्ड वरती बघायला मिळते. तुम्ही बघितलेली आहे व्हाईट कलर मध्ये जी बस असते ही बस म्हणजेच तुमची PCI बस. यामध्ये दुसरा बेनिफिट असा आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचं कार्ड, म्हणजे मी साऊंड कार्ड टाकू शकतो, लॅन कार्ड टाकू शकतो, विजे कार्ड टाकू शकतो, साऊंड कार्ड सुद्धा इन्स्टॉल करू शकतो. वेगवेगळ्या कार्डच्या सपोर्टसाठी याचा वापर केला जातो. आणि म्हणून मित्रांनो, आजकालचे नवीन मदरबोर्ड जरी घेतले तरी त्या मदरबोर्डवरती ॲटलिस्ट एक तरी ही PCI बस अवेलेबल असते अल्टरनेट ऑप्शन म्हणून. कारण आजकाल मदरबोर्डला ऑनबोर्ड फॅसिलिटी सगळेच पोर्ट हे ऑनबोर्ड असले तरी त्याला अल्टरनेट ऑप्शन म्हणून या एक्सपान्शन बसचा वापर केला जातो. त्या पुढची बस आहे ज्याच्या नावातच ते उल्लेख म्हणजे कळेल फंक्शन काय आहे, ॲक्सिलरेटेड ग्राफिक पोर्ट, AGP. म्हणजे काय तर 2000च्या काळामध्ये हाय क्वालिटी ग्राफिक्सचा वापर वाढला आणि म्हणून इंटेलनं ही AGP बसचा वापर सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये यांची बस जे होते बस स्पीड जी होती ती 128 MB पासून स्टार्ट झाली 956 पर्यंत, म्हणजे बस स्पीड जी आहे ती 128, 256, नंतर 512 या टाइप मध्ये अवेलेबल झाली. आणि याचं डेटा ट्रान्सफर सुद्धा 333 पासून स्टार्ट झालं ते अगदी 1233 मेगाहर्ट्झ पर्यंत यांचं बस स्पीड अवेलेबल आहे. ह्या ग्राफिक्स कार्डसाठी म्हणजे 2D आणि 3D साठी या बसचा वापर केला जात होता. ज्या प्रमाणात डेस्कटॉपला काही एक्सपान्शन बसेस वापरल्या जातात त्याच प्रमाणात लॅपटॉपला सुद्धा तुम्हाला काही एक्सपान्शन बसेस वापरल्या जातात. त्यामधली एक्सपान्शन बसचं नाव आहे, जे लॅपटॉपसाठी ज्या एक्सपान्शन बसेस वापरल्या जातात त्यांचं नाव आहे पर्सनल कम्प्युटर मेमरी कार्ड इंडस्ट्री असोसिएशन, ज्याला PC कार्ड म्हणू शकता किंवा PCMCIA. PCMCIA नावानं जास्ती करून त्या ओळखल्या जातात. ओके, आपण हे ग्राफिक्सच्या स्वरूपात पण पाहणार आहोत. त्याच्या पुढची एक अजून बस आहे SCSI, स्मॉल कम्प्युटर सिस्टीम इंटरफेस. स्मॉल कम्प्युटर सिस्टीम इंटरफेस ही साधारण तुम्हाला ॲपल कंपनीच्या लॅपटॉपसाठी डेस्कटॉपसाठी ह्या एक्सपान्शन बसेसचा वापर केला जातो. पर्टिक्युलर ॲपल किंवा इतर स्टँडर्ड डेस्कटॉप किंवा यांच्यासाठी याच्या एक्सपान्शन बसेसचा वापर केला जातो. आता हेच ग्राफिक्सच्या स्वरूपात आपण थोडीशी माहिती करून घेऊयात. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला मी बस इथं हे जे दाखवलेले आहेत ते PCI बसेस आहेत जे राऊंड अशा टाइप मध्ये केलेले आहेत. For example, if the motherboard doesn't already have a built-in sound card, then you can add a sound card by inserting USB ports to यामध्ये मी certain आता pins. दाखवल्याप्रमाणे बघा Then you can इथं तुमचे हे PCI मध्ये हे वेगवेगळे ग्राफिक्स कार्ड असेल किंवा हे USB कार्ड दाखवलं, साऊंड कार्ड दाखवलं इन्सर्ट केलेलं, आणि म्हणजे एका वेळेला आपण 2 टाकू शकतो, 3 टाकू शकतो. ह्या जे ऑनबोर्ड पोर्ट आहेत त्यांना सेकंडरी ऑप्शन म्हणून ह्या PCIचा, समजा ऑनबोर्ड मधलं एखादं पोर्ट जर खराब झालं तर आपण ह्या PCI मध्ये हे कार्ड इन्सर्ट करून तो ऑप्शन यूज करू शकतो. म्हणजे मदरबोर्ड डॅमेज करायची गरज भासणार नाही. a USB expansion card in one of the bus slots. आता हे PCI आहेत सुरुवातीचे बसेस. त्याच्यानंतर त्यामध्ये नंतरच्या ज्या एक्सपान्शन बसेस अवेलेबल झालेल्या आहेत त्याचं नाव आहे
AGP ज्या ग्राफिक्स कार्डसाठी वापरल्या जात होत्या, जे इंटेल कंपनीनं तयार केल्या आणि इंटेलनं पुन्हा अजून मार्केटमधली डिमांड वाढली नवीन याच्यामध्ये आणि नवीन एक्सपान्शन बस जी तयार झाली ज्याचं नाव आहे PCI एक्सप्रेस, याचा वापर फक्त ग्राफिक्स कार्ड हाय लेवलचं ग्राफिक्स कार्ड आपल्याला आउटपुट म्हणून वापरता येतं. याची